मित्रांनो, आज आपण जातोय पोहरादेवी, जिथे आपल्या महाराष्ट्र राज्याचे चीफ मिनिस्टर देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. पण आपल्याला फिक्स नाही, माहित नाही येऊ शकते ना येऊ शकते, त्याचा काय आपल्याला अंदाजा नाही. पण आपण जाऊ, बघू प्रोग्राम कसा होते काय नाही. आता आपण नाईक साहेबासोबत निघालेले आहे पोहरादेवी इथे, आणि बघू त्या प्रोग्राम. अजून आपल्याला काय अंदाजा नाही कसा होणार काय नाही, तर आपण खोटी खबर सांगू नाही शकत. तिथे जाऊन तुम्हाला दाखवूच काय होते काय. लावू का गाणं? थांब, दोघांनी घाई मधून उतरले का गाडी खाली आता पळत जा लागायला. दोघं स्पॉटिंग फुल करायला. नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचं स्वागत. सन्माननीय नामदार संजय राठोड साहेब आहे, वेळेचं भान ठेवता सगळ्यांनी कृपया स्वागत देखील मान्य नामदार संजय भाऊ राठोड, महंत बाबूसिंग महाराजांचं स्वागत देखील नामदार यानंतर ज्यांच्या संकल्पनेतून आजचा कार्यक्रम माननीय आमदार श्री किरण सर यांचे स्वागत. प्राध्यापक राजेश चव्हाण सर यांचे त्यांना विनंती करतो. महंत श्री रायसिंग महाराज यांचे स्वागत श्री अविनाश जाधव साहेब करतील अशी मी विनंती करतो. माननीय महंत श्री शेखर महाराज यांचे स्वागत प्राध्यापक संजय चव्हाण सर करतील अशी मी विनंती करतो. माननीय आमदार सहिताई डहाके यांचे स्वागत श्री मोहन राठोड साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो. स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. उपस्थित सर्व बंधू भगिनींना विनंती की आपल्याला माहित आहे मागच्या वर्षी सेवारत्न पुरस्कार 2025 कार्य करणाऱ्या व्यक्तींचा हा पुरस्कार देण्यासाठी, आणि आज मागच्या वर्षीच्या भाषणातच त्यांनी मी अभिवादन करून पूजनीय रामराव बापूला सुद्धा दुर्दैवी अपघाती निधन झालं. त्यामुळे हा जयंती महोत्सव यावर्षी फक्त एकच दिवसाचा साजरा करण्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 7 मान्यवरांचं स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि त्यांना 51,000 रुपये देऊन माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या हस्ते गौरव करण्यात येत आहे. या निमित्तानं भावनेतून संत सेवालाल महाराजांची ही जयंती खऱ्या अर्थानं शासकीय स्तरावर गेली. परंतु मी परत एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की आमचे धर्मगुरू रामरावजी बापू यांचा खऱ्या श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव अशा या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके. खरं म्हणजे मला प्रश्न होता की संजू भाऊ, आपण इथे एवढं काम केलं की मला असा प्रश्न होता की माझाही हातभार कुठेतरी लागला पाहिजे, आणि ती संधी आज पर्यटन विभागाचा मंत्री म्हणून मला दिली. त्याबद्दल पण मी शिंदे साहेब, सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या सुनेत्रा वहिनी यांचं आभार व्यक्त करतो. आणि सर्व सुरू करून आम्हाला याच्यातून सावरायला फार वेळ लागला, आणि ही खमी कधीही भरून निघणार नाही अशी आहे. आज आपण सर्वांना पवित्र पोहरादेवी नगरीत बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भूमीत परमपूज्य संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जो कार्यक्रम केलेला आहे, या कार्यक्रमाची भव्य आयोगांना आणि समाजातील विद्यार्थ्यांना आपण पोलीस भरतीला मार्गदर्शन केलं. आम्हा तुमचा अभिमान आहे, आम्हा तुमचा अभिमान आहे. यानंतर मी निमंत्रित करतो रामधन महाराजांना. रामधन महाराजांना मेहरबान राठोड साहेब पुरस्काराचे मानकरी आहेत रामधन महाराज. मानोरा
जिल्हा तालुका या ठिकाणी जोगलदरी या गावचे रहिवासी असून त्यांनी संत तुकडोजी महाराजांच्या मुस्लिम समाजातील एका शेख रऊफ शेख इस्माईल या मुस्लिम शिष्याला पेटी तबला टाळ खंजिरीची शिकवण देऊन शेख गुरुजी या नावाने प्रसिद्ध केलेले आहे. 16व्या वर्षी त्यांनी तुकडोजी महाराजांच्या आश्रमामध्ये शिक्षण घेतले आणि तुझे गावचे आहे तीर्थ बाबा या ठिकाणी होत आहे. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. संत सेवालाल महाराज आणि त्यानंतर कलाताई येतील. ज्योतिराव महाराज वनुरीचे रहिवासी, यवतमाळ जिल्ह्यामधील रहिवासी असून त्यांनी प्राध्यापक मोतीराज राठोड यांच्या त्या सुविध धर्मपत्नी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य विमुक्त आणि भटक्या जमातीच्या उत्थानासाठी वेचलेलं आहे. संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त पर्यटन खरं म्हणजे संजय राठोड यांचं नियोजन खूप मोठं होतं, परंतु आपल्या राज्यामध्ये महाराजांची जयंती आपण साजरी करतोय. ही माती फक्त माती नाही आहे, ही माती काय म्हणतो तुमचा संजय, ही माती मारा स्वाभिमानाची, मारा धर्माची, मारा संत सेवालाल महाराजांची माती आहे. आणि म्हणून या मातीमध्ये मातीला वंदन करतो. संत सेवालाल महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. राज्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या आयोजन करण्याच्या मागे या ठिकाणी आमचे मंत्री संजय राठोड यांचं योगदान आहे. त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे ही पावन झालेली भूमी आहे आणि म्हणून इथं आलेला प्रत्येक जण इथून ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आणि मी देखील तोच अनुभव या ठिकाणी आल्यानंतर घेतला. इथून काही मैल अंतरावर असलेल्या रुई या छोट्याशा गावामध्ये श्री संत सेवालाल महाराज यांनी या जगाचा निरोप घेतला. रुईपासून तर पोरादेवीपर्यंत हा सर्व परिसर त्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेला आहे. आणि म्हणून आज पोरादेवी, रुई, दिग्रस, नेर, दारवा, लोही, चिखली, मानोरा, मंगरूळ आपण एक परिवार आहे आणि आपला परिवार मोठा आहे. आणि म्हणून चांगलं काम या ठिकाणी केलं पाहिजे. आपण बंजारा बांधवांना एकत्र करताय. सगळं एक देशभरातले बंजारा समाज इथे एकत्र आला. त्यांच्या वेबसाईट पण आपण बनवली आहे. फुले परफुली जगाड साथी भवानी मर्यामा उदर फळो भरत आप घरी जाऊ सर. काय नमस्कार मित्रांनो, तुम्ही आजचा आपला पूर्ण ब्लॉग पाहिलाच असेल. तुम्हाला सांगतो ना, अतिशय आपल्याला चांगलं वाटतं की आज आपण एकनाथजी शिंदेना भेटलेलो. खूप जवळ होते, आपल्याला फोटो करायची इच्छा होती, पण सगळे आपल्या आपल्या गुंगीमध्ये असल्या कारण आपल्या फोटो तर काही करायला मिळालं नाही. पण खूप चांगल्यानं आपण जाऊन व्हिडिओ काढलेला आहे, तुम्हाला ते ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच. आणि यांनी भाऊ दिवसभर गाडीमध्ये आईश केली आणि आम्ही दिवसभर कष्ट करत राहिलो, कारण की एवढा मोठा नेता आपल्या एवढ्या पावनभूमीवर येत आहे तर त्यांचे स्वागत करणं हे आपलं काम आहे, म्हणून आपण करत राहतो. बाकी ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करून शेअर करून आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.